मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे विचित्र एक थरारक सत्य. लेखिका वैभवी सोनवणे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. नुकताच जुलै महिना उजाडला होता. सगळीकडे पावसाने आपले अधिराज्य गाजवले होते. काही ठिकाणी सततच्या पावसाने कहर केला होता, तर काही लोकांना अधूनमधून त्या रिमझिमणाऱ्या सरींनी बेधुंद केले होते. नाशिकपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका छोट्याशा टेकडीवर घनदाट जंगलात टेकडीच्या माथ्यावर एक टुमदार बंगला पावसाच्या सरींना आपल्या अंगाखांद्यावर खेळवत होता. निर्जन अशा ठिकाणी बांधलेल्या त्या घराला बघून कुणाच्याही मनात हा प्रश्न यायचा की काय विचार करून या भयानक जागी हे घर बांधलं गेलं असेल. पण त्याच्या मागचं खरं कारण फक्त दीपकलाच, म्हणजे या घराच्या एकमेव मालकालाच माहीत होतं. टेकडीचा परिसर भलेही निर्जन होता, पण पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं. दिरवेपाडी म्हणून. असेल 100 घराचं गाव, पण निसर्गाच्या आशीर्वादाने सुखी समाधानी होतं. गाडीच्या काचावर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांना निहाळत मोहिनी बाहेरील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होती, तर तिच्या बाजूच्या सीटवर बसलेला दीपक अधूनमधून तिला बघत होता. तो तिच्या सौंदर्यात वेडा झाला होता. म्हणूनच की काय त्याला तिच्याकडे पाहिले नाही तर चैन पडत नसे. महिन्याभरापूर्वी लग्न झालेले नवीन जोडपे आपल्या फार्म हाऊसवर निघाले होते. तसं दीपकने आपल्या लाडक्या बायकोला बरीच छान छान ठिकाणं सुचवली होती, पण मुळातच समजूतदार असणाऱ्या मोहिनीने हेच ठिकाण निवडलं, कारण तिला वायफळ खर्च नको होता आणि तिला एकांत हवा होता, जिथे फक्त ती आणि दीपक असणार ते ठिकाण. आणि हे तर निसर्गाच्या सानिध्यात असलेले सुंदर असे त्यांचेच घर होते. म्हणून ते दोघेही आपल्या आयुष्यात नेहमी स्मरणात असणाऱ्या प्रवासाला निघाले होते. पण त्यांना खरंच अंदाज नव्हता की पुढे काय वाढून ठेवले असेल, असं काही की जे ते आयुष्यभरासाठी कधीच विसरणार नाहीत. बाहेरील निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा आनंद घेत दोघेही आपल्या इच्छित स्थळी पोहोचले. गाडी घराबाहेर येताच आतून एक तिशीचा तरुण धावत गेटकडे आला आणि त्याने गेट उघडले. तशी गाडी आत आली. आत येताच त्या घराचा केअरटेकर सदानंद घाईने पुढे आला व आदबीने त्यांचं स्वागत केलं. घराच्या मुख्य दरवाजासमोर दीपकने गाडी थांबवली. हा सदानंद, आपल्या गैरहजेरीत हे घर तोच सांभाळतो. दीपकने मोहिनीसोबत ओळख करून दिली. मोहिनीने स्मित हास्य करून दुजोरा दिला. ती गाडी बाहेर आली. तिला सारखं गाडीत बसून कंटाळा आला होताच, पण शिवाय तिला हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं त्यांचं घर बघायची घाई सुद्धा झाली होती. टेकडीवरील स्मशान शांततेत विसावलेले ते घर ऐन पावसाळ्यात खूपच सुंदर आणि मोहक दिसत होते. घराचा रंग हलकासा गुलाबी, थोडा बदामी असा होता. घर दुमजली होते. आजूबाजूला बरीच फुलझाडे लावलेली होती. पायऱ्या चढून मुख्य दरवाजाच्या आत गेल्यावर प्रशस्त आणि सुसज्ज असा हॉल होता. त्यात उजवीकडे स्वयंपाकघर होते, तर डावीकडे एक बेडरूम होती. त्यात दरवाजाच्या समोरील बाजूस दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी सुंदर असा जिना होता. वरती एक मोठी बेडरूम होती. मोहिनीने तीच बेडरूम त्यांच्या वास्तव्यासाठी निवडली. मोहिनी एकसारखं त्या घराचं अद्भुत सौंदर्य निहाळत होती आणि दीपक तिला बघत होता. ती जणू तिच्या घरातील प्रत्येक गोष्ट डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होती. ह्या बेडरूममध्ये आपण राहायचं. इथून सगळं किती सुंदर दिसत आहे, हो की नाही दीपक? मोहिनीवरच्या मजल्यावरील बेडरूमच्या गॅलरीत उभी राहून समोर बघत बोलली. दीपक तिच्या जवळ आला आणि पाठीमागून तिला मिठी मारून म्हणाला, हे घर तुमचंच आहे मॅडम. तुम्हाला जिथे वाटेल तिथे राहा आणि आमचं काय, तुम्ही तिथे आम्ही. बोलून दीपकने तिच्या गोऱ्या गळ्यावर हलकेच ओठ टेकवले. तसं त्या स्पर्शाने मोहिनी शहारली आणि त्याच्या मिठीतून स्वतःला सोडून घेत म्हणाली, आपल्याला काही काळ वेळ आधीच थकवा आलाय, त्यात भूक पण लागली आहे. मग पोटापाण्याचं बघायचं की नाही? मोहिनी हसत म्हणाली, मला नाही लागली भूक.
तुला बघूनच पोट भरतं माझं. दीपक तिच्याकडे एकटक बघत म्हणाला. हो का, पण मला लागली आहे भूक. आधी फ्रेश होऊ, मग खाऊन घेऊ काहीतरी. मग बोलता बोलता मोहिनी थांबली आणि लाजून खाली पाहू लागली. दीपक तिच्या जवळ येत म्हणाला. आणि मग काय? तो तिच्या अजून जवळ जाणार तोच दरवाजा वाजला. तसं दीपकने जरा रागाने विचारले. कोण आहे? मी आहे साहेब, सदानंद. तुमचं सामान द्यायला आलो होतो. दीपकने दरवाजा उघडला. सदानंद सामान घेऊन आत आला. तुमच्यासाठी मी चहा नाश्ता आणतो. तुम्ही आवरून झालं की या खाली, सदानंद म्हणाला. बाहेरून आणणार आहेस का? मोहिनीने विचारले. हो ताई साहेब, ते एक बाई येणार आहे तुमच्या जेवणाचं बघायला, पण तिला आज उशीर होणार म्हणून बाहेरून आणून देतो, सदानंद म्हणाला. बरं बरं चालेल. तो निघून गेला आणि मोहिनीने बॅगेतून कपडे काढले व आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आणि दीपक आपल्या बाकी सामानाची आवरावर करू लागला. आजपर्यंत अनेकदा तो इथे आला आहे, पण एकटा किंवा मित्रांसोबत, पण आज त्याच्यासोबत त्याची अर्धांगिनी, जिच्यावर तो जीवापाड प्रेम करतो, ती आली आहे. या वेळेला त्याचं ते सुनसान घर भरल्यागत वाटू लागलं. पहिल्यांदा त्याला त्याच्या या घरात जिवंतपणा वाटू लागला होता. त्याला पहिल्यांदा जाणवलं की घरात घर पण फक्त त्या घरातील स्त्रीमुळे, त्या घरातील लक्ष्मीमुळेच असतं. त्याच्या लहानपणी त्याची आई वारली आणि तेव्हापासून घरात कोणती स्त्री आली नव्हती. घर कामाला आणि त्याच्यासाठी कामाला फक्त माणसेच होती. त्याच्या बाबांनी त्याला काहीच कमी पडू दिले नाही. उच्च शिक्षण, चांगले संस्कार, प्रेम, सगळं काही भरभरून दिलं आणि दीपकला देखील या सगळ्याची जाणीव होतीच. त्याच्या बाबाचं त्याच्या आईवर खूप प्रेम होतं. म्हणूनच त्यांनी जिथे त्याच्या आईने अखेरचा श्वास घेतला त्याच ठिकाणी आठवण म्हणून हे घर बांधलं होतं, जे दीपकच्या नावावर होतं. आणि तो देखील त्याच्या बाबांच्या भावनांची खूप कदर करत असे, म्हणून या घराला तोही खूप जीव लावायचा. नकळत त्याला या घरात त्याच्या आईचा सहवास लाभत असे. दीपक सगळ्या गोष्टींचा विचार करत गॅलरीत उभा होता. बाहेर रिमझिम पावसाला सुरुवात झालेली होती. सकाळचे 10 वाजले होते, तरी देखील बाहेरील वातावरण बघून सकाळचे 7 वाजले असंच वाटत होतं. दीपक, आते, या गार हवेची तुला सवय नाही, उगाच आजारी पडशील, मोहिनीने तिच्या नाजूक आवाजात सांगितले. तिच्या आवाजासरशी दीपकने तिच्याकडे वळून पाहिले. तो तिथे स्तब्ध होऊन गेला. नुकतेच धुतलेले ओले केस पाठीवर सावरत, अंगाला सिल्कचा गुलाबी गाऊन घालून मोहिनी त्याच्या समोर उभी होती. तिच्या केसांचे पाणी अंगावर अधूनमधून पडत होते. ती टॉवेल घेऊन ते सावरत होती. नुकतीच न्हाऊन निघालेली तिची गोरी कांती अजून उजाळून निघाली होती. टपोऱ्या काळ्या भोर डोळ्यात जर कोणी हरवलं तर शोधणं मुश्किल होऊन जाईल. इतकं निखळ सौंदर्य आणि गुलाबी ओठ, ज्यांना कृत्रिम रंग लावून लाल करण्याची गरज पडणार नाही, असे जणू गुलाब पाकळ्याच वाटत होते. मोहिनी आपल्याच धुंदीत आरशात बघत होती आणि दीपक मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे खेचला जात होता. तिच्या जवळ जाताच त्याने तिला आपल्या जवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली. त्याच्या या अचानक कृतीने मोहिनी शहारून गेली. तिला काय घडत आहे हे समजायला देखील वेळ भेटला नाही. ती देखील त्याला बिलगून राहिली. बाहेर गार वातावरणात त्या दोघांना एकमेकांचा सहवास उबदार वाटत होता. आजूबाजूच्या जगाचा त्यांना विसर पडलेला होता. आणि अचानक बेडरूमचे दार वाजले. पण यावेळी दीपकने विचारले नाही कोण आहे वगैरे, कारण त्या घरात त्यांच्या व्यतिरिक्त फक्त सदानंद होता, जो आताच्या घडीला त्यांचं दार वाजवू शकतो. हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. कसे बसे ते एकमेकांपासून विलग झाले. दीपकने दार उघडले. साहेब, खाली चहा नाश्ता लावला आहे, सदानंद बोलला. हो तू हो पुढे, आम्ही आलोच. हो साहेब चालेल, तू जा खाली, सुरू कर नाश्ता, तुला भूक लागली आहे. मी येतो माझं आवरून 15 मिनिटात, दीपक मोहिनीकडे बघत म्हणाला. नाही नको, आपण सोबतच जाऊ, तू घे आवरून, मला पण लागेल अजून थोडा वेळ. बरं ठीक आहे. दीपक बाथरूमकडे निघाला. बेडरूममध्ये एकटी असणारी मोहिनी आता तिथल्या वस्तू बघत होती. अचानक तिची नजर बाहेर पडणाऱ्या पावसाकडे गेली. किती सुंदर आहे इथला पाऊस, आणि तो शहरातला पाऊस, त्यात तर काही जिवंतपणाच नसतो, मोहिनी स्वतःशीच बोलत होती. बोलता बोलता ती कधी गॅलरीच्या कडेला येऊन पोहोचली तिला कळलंच नाही. अगदी संमोहित होऊन ती चालत होती. पुढच्या पावलाला ती तोल जाऊन खाली पडणार होती.
की तोच अचानक एक वाऱ्याची झुळूक आली आणि मोहिनी मागे खेचली गेली. अगदी भानावर आल्यासारखी ती इकडे तिकडे पाहू लागली. तिचा श्वास वाढला होता. जर तिने अजून एक पाऊल टाकले असते तर ती आता खाली पडलेली राहिली असती. पण ती वाऱ्याची झुळूक ती सामान्य तर नव्हतीच. जणू कोणीतरी तिला मागे खेचलं असावं आणि तिचं पुढं जाणं हे देखील सामान्य नव्हतंच. ती काही न बघता पुढे चालत होती. हे काय होतं हे मोहिनीला कळलं नाही, पण हे नक्कीच नैसर्गिक नव्हतं. कुठेतरी तिचं मन तिला सांगू लागले. नाश्ता करत असताना देखील मोहिनी काही वेळापूर्वी घडलेल्या प्रसंगाचाच विचार करत होती. मोहिनी, मोहिनी. दीपकने 1-2 वेळा आवाज दिल्यावर ती भानावर आली. हां, काय काय झालं? तू काही सांगत होतास का? दीपकला तिने विचारले. अगं, मी मगापासून एकटाच बडबडतोय. लक्ष कुठे तुझं? बरं नाही वाटत का तुला? दीपकने काळजीने विचारले. नाही रे, तसं काही नाही. जरा पावसाचा शीन आला आहे म्हणून लक्ष नव्हतं माझं. सॉरी डिअर, मोहिनी ओशाळून म्हणाली. इट्स ओके जान, मला काळजी वाटली म्हणून विचारलं मी तुला. आता जाऊन थोडा वेळ आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल जरा. दीपक म्हणाला. हो. मोहिनीने होकार दर्शवला आणि मनोमन स्वतःवर राग करू लागली की किती अर्थशून्य गोष्टीचा मगापासून विचार करून स्वतःच्या नवऱ्याकडे देखील दुर्लक्ष करत होती ती. पण मात्र आता सगळे विचार सोडून फक्त दीपकला वेळ द्यायचा असा निश्चय स्वतःशी करून ती बेडरूममध्ये गेली. थकव्यामुळे लगेच तिचा डोळा लागला. दुपारी जेवणासाठी देखील दीपकने तिला उठवले. पूर्ण दिवसभर ते पावसामुळे घरातच बसून होते. रात्री त्यांचं जेवण बनवण्यासाठी गीता आली होती, जी पायथ्याशी असलेल्या गावातच राहत होती. साहेब, ही गीता आहे. रोज 2 टाइम जेवण आणि नाश्ता हीच बघेल. तुम्ही फक्त सूचना करा तेवढ्या. सदानंद मोहिनी आणि दीपकला म्हणाला. हो. गीता, तू इथेच राहणार आहेस की फक्त कामासाठी येशील? मोहिनीने विचारले. नाही ताईसाहेब, मी फक्त कामासाठी येईल. घरी माझी म्हातारी आई एकटी असते म्हणून जावं लागतं घरी मला. अच्छा, ठीक आहे. अगं, मध्ये सुनसान रस्ता आहे आणि शिवाय निर्जन परिसर, म्हणून म्हटलं रोज ये जा करण्यापेक्षा थांबली असती इथेच म्हणून विचारलं. मोहिनी काळजीने म्हणाली. नाही ताई, आम्हाला सवय आहे या सगळ्याची आणि अख्खं आयुष्य इथे गेलंय. आता इथे कशाचीच भीती वाटत नाही बघा. गीता म्हणाली. बरं, बघ तुला जे योग्य वाटेल ते, असं म्हणून मोहिनी हातात पुस्तक घेऊन वाचत बसली. दीपक काहीतरी काम करत होता लॅपटॉपवर. सदानंद बाहेर फिरत होता. गीता स्वयंपाक करू लागली. बाहेर पाऊस थांबला होता. फक्त गार वारा तेवढा वाहू लागला होता. टेकडीवर तर जरा जास्तच गार वाटत होते. खिडकीतून येणाऱ्या गार हवेने मोहिनीचे चित्त वेधून घेतले. तिला बाहेरील मोकळे वातावरण बघावेसे वाटले. पुस्तक हातात तसेच घेऊन ती घराबाहेरील अंगणात येऊन उभी राहिली. आजूबाजूला कौतुकाने पाहू लागली. ही एवढी शांतता आजपर्यंत कधीच अनुभवली नाही मी. किती छान वाटत आहे ते, मोहिनी स्वतःशीच बोलत होती. घराच्या बाहेर बरेच मोठे अंगण होते आणि पुढे चहूबाजूंनी भक्कम कंपाऊंड केलेलं होतं. त्याला मुख्य गेट होता, अतिशय सुंदर आणि नक्षीदार. सगळीकडे कौतुकाने मोहिनी बघत होती. अचानक तिचं लक्ष घराच्या वरच्या मजल्यावर गेलं. तिथे तिला कसली तरी हालचाल दिसून येत होती, पण पुरेसा प्रकाश तिथे न पोहोचल्यामुळे तिला नीट दिसत नव्हते. अंधारात एक आकृती जणू त्यांच्या खोलीत चालत होती असे तिला क्षणभर वाटले. मोहिनी जरा जास्त मन लावून बघू लागली तसं तिला ती आकृती थांबलेली दिसली आणि पुढच्या क्षणी त्या आकृतीने गरकन मान वळवली. मोहिनी डोळे विस्फारून पाहू लागली. त्या अंधारात त्या आकृतीचे डोळे चमकत होते आणि मोहिनीला जणू ते तिच्याचकडे बघत आहे असं वाटत होतं. भीतीने मोहिनीच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तेवढ्यात तिच्या खांद्यावर तिला कशाचा तरी स्पर्श जाणवला. त्या स्पर्शाने ती अजून हादरून गेली. तिने हलकेच तिरक्या नजरेने मागे पाहिले. तो दीपक होता आणि तिच्या खांद्याला त्याच्या हाताचा स्पर्श झालेला होता. त्याला बघताच तिचा जीव भांड्यात पडला. काय झालं? कुठे हरवली होतीस? दीपक, अरे आपल्या खोलीत काहीतरी आहे बघ, तू बघ एकदा खोलीकडे. मोहिनी त्या दिशेने पाठ करून उभी होती आणि दीपकला बघायला सांगत होती. कुठे काय? सगळीकडे फक्त अंधार आहे, काहीच नाहीये तिकडे. दीपक म्हणाला. अरे आहे ना, मी आता पाहिलं तिकडे. ते माझ्याकडेच बघत होतं. त्याचे डोळे लुकलुकत होते. तू नीट बघ ना, मोहिनी काकुळतीला येऊन सांगत होती.
बरं असेल काहीतरी, एखादं मांजर वगैरे असेल. नको एवढं टेन्शन घेऊ. आणि नवीन जागा आहे, तुला या अशा जागेची सवय नाही म्हणून असं वाटत असेल. चल आज जेवून घेऊ, मग आराम कर. ओके. दीपक तिला समजावत आत घेऊन जाऊ लागला. मोहिनीला देखील त्याचं म्हणणं पटलं, कारण तसंही तो ऐकणार नव्हता म्हणून तिच्या पुढे नाईलाज होता. पण तिला खूप अस्वस्थ वाटू लागले होते. ते दोघेही मुख्य दरवाजाने आत घरात शिरले. इकडे दुसऱ्या मजल्यावर पुन्हा हालचाल सुरू झाली. कुणाची तरी, जी हालचाल फक्त अंधारातच होत असते, ती जी सामान्य माणसाच्या समजण्यापलीकडे असते ती. प्रसन्न अशी सकाळ झाली. सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट. तो मंद वारा खिडकीतून आत येत होता. पावसाने जरा दम घेतलेला होता, म्हणूनच तो दिनकर आपले तांबूस सोनेरी किरणे धरतीवर पसरत होता. त्या मोहक वातावरणात मोहिनी वाफाळलेला चहाचा घोट घेत खोलीच्या गॅलरीत बसलेली होती. रात्रीचं जणू ती सगळी काही विसरली होती. सभोवती नजर फिरवत असताना अचानक तिचं लक्ष टेकडीच्या पायथ्याशी आलेल्या दिरवे पाडीवर गेले. गावच्या एका बाजूला कळकळून वाहणारी नदी, त्या नदीमधील स्वच्छ स्फटिकासारखे पाणी, आजूबाजूला शेत, त्या शेतातील हिरवेगार पीक. गावातील घरे स्पष्ट अशी दिसत नव्हती, पण मंदिराचा कळस मात्र दुरून स्पष्ट दिसत होता. तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली, हे खेडेगाव जवळून बघण्याची. गुड मॉर्निंग स्वीटी. दीपकने तिला मिठी मारली आणि म्हणाला, गुड मॉर्निंग जान. मोहिनी तेवढ्याच प्रेमाने म्हणाली, काय बघतीस एवढं मन लावून? काही नाही, हे निसर्ग सौंदर्य निहाळत होती. ऐक ना, आपण हे गाव बघायला जायचं का? बघ ना किती सुंदर दिसत आहे. हो जाऊया की, आपण इथे फिरायला तर आलो आहोत. ठीक आहे, मी रेडी होते, आपण लगेच निघू. ओके. गावातील घरे, मातीच्या चुली, तिकडच्या लोकांचा पेहराव, हे सगळं मोहिनीसाठी नवीन होतं. सगळं अगदी लहान मुलांसारखे निरीक्षण करून ती बघत होती. गावातील घरे, मातीच्या चुली, तिकडच्या लोकांचा पेहराव, हे सगळं मोहिनीसाठी नवीन होतं. सगळं अगदी लहान मुलांसारखे निरीक्षण करून ती बघत होती. दीपकला तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून समाधान वाटत होते. हे दीपक, ते बघ तिकडे, किती सुंदर आहे ती जागा. चल जाऊया का तिकडे? हो चल, तसेही वेळ आहे, संध्याकाळ झाली आहे फक्त अजून. येऊ फिरून तिकडे, दीपक म्हणाला. नका टाकू एक पाऊल पण पुढे. एक करडा आवाज त्यांच्या कानी पडला. तसं दोघेही दचकून मागे पाहू लागले. एक जोगतीन ती, तिच्या हातात देवीची परडी होती. लाल नऊवारी लुगडे घातलेले होते तिने. कपाळी अगदी रुपया एवढं कुंकू होतं. हातात चुडा भरलेला होता, पण नजर मात्र अतिशय स्तब्ध होती तिची. निर्विकार चेहऱ्याने यांना ती जणू सूचना करत होती. तुम्ही आम्हाला सांगत आहात का? होय, तुम्हाला सांगते, नका जाऊ तिकडे. पण का? तिचा वास आहे तिथे, तिच्या वाटेला जाऊ नका, माघारी निघा, जोगतीन कोड्यात बोलत होती. हाव, कुणाबद्दल बोलत आहात तुम्ही? दीपकने विचारले. दीपक, ही बाई काही बडबडत आहे, तुला काही तथ्य वाटते का? सवय असते अशा लोकांना उगाच बडबड करण्याची. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीही लोक असं वागतात. तू नको लक्ष देऊ, चल आपण जाऊया. मोहिनी जरा चिडून बोलली. कपाळ मोक्ष होईल, नका जाऊ त्या वाटेला. सुखी संसार सुरू होण्यापूर्वी उद्ध्वस्त होईल. ती दया दाखवणार नाही. जोगतीन बोलतच होती. दीपक मात्र चिंतित झाला, पण मोहिनी त्याला हात धरून ओढतच घेऊन गेली. जोगतीन मात्र शांतपणे त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती, पण तिची करडी नजर बरंच काही सांगून जात होती. काहीतरी अघटित घडणार होतं, जे कुणाच्याही समजण्यापलीकडे होतं. त्या जोगतिनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मोहिनी आणि दीपक समोर चालू लागले. त्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत येताच मोहिनी कमालीची उत्साहित वाटू लागले. अगदी लहान मुलांसारखे ती बागडू लागली, आनंदाने हसू लागली. त्या उलट दीपकचा तिथे जीव गुदमरू लागला होता. त्याला अगदी कासावी झाल्यासारखे वाटत होते आणि सगळ्यात जास्त आश्चर्य त्याला मोहिनीच्या वागण्याचे वाटत होते. आजूबाजूला काय सुरू आहे याचे जरा देखील भान मोहिनीला नव्हते, पण दीपकला कळून चुकले होते की ते काहीतरी विचित्र आहे, अगदी मायावी असे. त्यांच्या दोघांव्यतिरिक्त इथे अजून काहीतरी आहे जे सामान्य नजरेस दिसून येत नाहीये. दिसायला सगळे सामान्य होते, पण काहीतरी त्यांच्या नजरेआड त्यांच्या सोबत वावरत होते. शेवटी दीपक मोहिनीला म्हणाला, चल मोहिनी,
उशीर झाला आहे, आपण निघायला हवं. वातावरण देखील पावसाचे वाटत आहे. कधीही मुसळधार पाऊस सुरू होईल. उगाच आपण अडकूयात. त्याचे शब्द आणि स्वर अजिबात साथ देत नव्हते. तो जणू काहीतरी मनात लपवून वेगळेच बोलत होता हे स्पष्ट कळत होते. कसली घाई झाली आहे तुला दीपक? मोहिनीने जरा चिडून विचारले. अगं राणी, आपण पावसात अडकू म्हणून घाई करतोय. चल ना लवकर. नाही, मी नाही येणार. मला अजून जरा वेळ इथे थांबायचे आहे. मोहिनी जणू हट्टाला पेटली होती. हे बघ मोहिनी, आपण उद्या पुन्हा येऊ हवं तर, पण प्लीज चल आता. दीपक काकुळतीला येऊन म्हणाला आणि त्याने तिचा हात पकडला. तसा विजेचा झटका बसावा तशी मोहिनी घाबरून बाजूला झाली. जोरात तिने त्याचा हात झटकला आणि रागात त्याच्याकडे आणि त्याच्या हाताकडे आळीपाळीने पाहू लागली. तिची ती रागीट नजर नक्कीच दीपकसाठी अनोळखी होती. दीपक तिला समजावण्यासाठी म्हणून जवळ जाऊ लागला तशी ती मागे मागे सरकू लागली आणि एका क्षणाला जोरात वीज चमकली आणि मोहिनी बेशुद्ध होऊन पडली. तिची अवस्था लक्षात येताच दीपकने प्रसंगावधान राखून तिला अलगद आपल्या बाहूंमध्ये पकडले. बेशुद्ध झालेल्या मोहिनीचा निस्तेज चेहरा बघून दीपक नक्कीच घाबरला होता. त्याने घाईने तिला उचलले आणि गाडीत बसवले. जेवणाची वेळ झाली. रात्रीचे 9 वाजले तरी मोहिनीला शुद्ध येत नव्हती आणि ज्या डॉक्टरांना बोलावले होते ते कुठेतरी पावसात अडकून राहिले होते. गीता आपल्या मालकीनबाईची अवस्था बघून रात्री मुद्दाम तिथे थांबली होती. सदानंद देखील काळजीत होता आणि दीपक त्याच्यासाठी तर एक एक क्षण एक युगासारखा झालेला होता. आपल्या लाडक्या बायकोची अवस्था दीपकला असह्य झाली होती. सकाळचं हसतं वातावरण एकदम बदललं होतं. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. भरीसभर आता वीज देखील गेली होती. काळ्या कुट्टा अंधाराने हा बंगला गिळंकृत केलेला होता. फक्त मोहिनी दीपकच्या खोलीत तेवढा दिव्याचा प्रकाश पडत होता. त्या प्रकाशात या तिघांचे उदास चेहरे चमकून येत होते. पण त्यांच्यासोबत अजून कोणीतरी तिथे वावरत होतं ज्याची चाहूल मात्र कुणालाच नव्हती. अचानक मोहिनीचे हात थरथरू लागले. शरीराची थोडी हालचाल नजरेस दिसून येत होती. हळूहळू ती हालचाल वाढली आणि तिचे शरीर जणू कुणी शॉक दिला आहे त्याप्रमाणे तडफड करू लागले. हातपाय जागेवरच ती जोरात घासू लागली. तिची अवस्था बघून हे तिघेही घाबरून गेले. मोहिनी, काय होते तुला? दीपक काळजीने बोलू लागला. पण मोहिनी डोळे उघडत नव्हती. गीताला हे प्रकरण थोडंफार लक्षात यायला लागलं होतं. शेवटी ती गावाकडे राहिलेली. तिने घाईत जाऊन देवघरातील अंगारा आणला आणि पटकन मोहिनीच्या कपाळावर लावला. तसं मोहिनीची तडफड देखील थांबली आणि ती हळूहळू डोळे उघडू लागली. अतिशय थकलेल्या नजरेने ती बघत होती. जणू तिला बरेच दिवस झाले कुणी खायला प्यायला दिले नाही. मोहिनी, बोल ना काहीतरी, दीपक म्हणाला. मला भूक लागली आहे, मोहिनी हळू आवाजात म्हणाली. तोच गीता घाईने जेवणाचं ताट घेऊन आली आणि मोहिनी अगदी आदाशासारखी त्या जेवणावर तुटून पडली. मोहिनीचे हावभाव बघून या सगळ्यांना कळून चुकले होते की ही नक्कीच मोहिनी नाही, कारण त्या 3 लोकांसाठी बनवलेलं जेवण तिने एकटीने संपवलं अगदी काही मिनिटातच. आणि हे नक्कीच सामान्य माणसासाठी शक्य नव्हते. दीपक तर सुन्न झाला होता. काय होत आहे, काय करावं लागेल, काहीच त्याला कळत नव्हते. सदानंदसाठी देखील हा प्रकार नवीनच होता. गीता त्यांना आधार देत होती. मेणबत्तीच्या उजेडात ही तिघे हॉलमध्ये बसलेले होते. बाहेर पाऊस थांबत नव्हता आणि आत खोलीत मोहिनी अगदी गाढ झोपेत होती. झोपेत तिचा विचित्र असा गुरगुरण्याचा आवाज येत होता, जणू एखादं रानटी जनावर तिथे असावं. अचानक तो गुरगुरण्याचा आवाज त्यांना त्यांच्या जवळ येत असल्यासारखं वाटू लागला होता. हे तिघेही एकमेकांकडे पाहू लागले. हा आवाज आपल्या जवळ येत आहे, म्हणजे मोहिनी आपल्याकडे येत आहे. दीपक सोफ्यावरून उठत म्हणाला आणि खोलीच्या दिशेने जाऊ लागला. त्याला मोहिनीची काळजी होती. थांबा साहेब, नका जाऊ तिकडे. अगं गीता, पण मोहिनी येत आहे. आता तिला कसं वाटतंय आपल्याला बघायला नको का? दीपक आधीच वैतागलेला होता म्हणून जरा चिडत तो बोलला. गीताचं न ऐकता तो सरळ वरच्या मजल्यावर जाऊ लागला. 2-4 पायऱ्या चढला असेल तोच त्याची पावले थांबली. समोरचं दृश्य बघून त्याचं काळीज घशात यायचं तेवढं बाकी होतं. मोहिनी अगदी विचित्र अवतार घेऊन त्यांच्याकडे येत होती.
तिचे कपडे अस्ताव्यस्त झालेले होते, केस विस्कटलेले होते, डोळे लाल बुंद झालेले होते आणि अंगावर जागोजागी मळकटलेल्या खुणा दिसत होत्या. हाताची नखे गरजेपेक्षा जास्त वाढलेली होती आणि विचित्रपणे आवाज करत ती इकडे तिकडे मान हलवत जिना उतरू लागली होती. तिला बघताच यांच्या पाचावर धारण बसली. सदानंद आणि गीता भीतीने थरथरू लागले होते, पण दीपक मात्र थिजला होता. त्याला विश्वास बसत नव्हता की समोर त्याची बायको आहे जी ह्या अवस्थेत आहे. मोहिनीने नजर वर करून दीपककडे पाहिले. तिचे डोळे बघताच दीपकला समोर मृत्यू दिसू लागला होता. तिने जोरात आरोळी मारली आणि सगळ्यात वरच्या पायरीवरती उभी होती. तिथून हवेत उडी घेऊन दीपकच्या अंगावर झेप घेतली. पुढच्या क्षणाला ती दीपकला आपलं भक्ष्य बनवणारच होती, पण गीताने प्रसंगावधान दाखवून त्याला खाली ओढून घेतले. दीपक आणि गीता दोघेही खाली पडले. देवघरात जा, अगदी हुकुमी आवाजात गीता बोलली. तसं क्षणाचा देखील विलंब न करता दीपक आणि सदानंद किचनला लागून असलेल्या एका खोलीत गेले, जिथे देवघर होतं. गीता चल लवकर, दीपक ओरडला, पण गीता काही न बोलता तिथेच थांबून राहिली आणि मोहिनीच्या रूपात जे उपद्रव त्यांच्या समोर होतं त्याच्याशी मोठ्या आवाजात बोलू लागली. तुला मी माझ्या मुलाच्या केसाला देखील धक्का लावू देणार नाही. माझ्या सुनेचे शरीर सोड. जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर तुझं अस्तित्व या वेळेला कायमचं मिटलेलं असेल. जा इथून, गीता ओरडली. तिचं बोलणं ऐकून दीपक सदानंद दोघेही चकित झाले होते. बंद दरवाजाच्या आत त्यांना अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले होते. ही गीता असं का बोलते आणि एवढ्या भयंकर उपद्रवासमोर ती उभी तरी कशी काय राहिली? तेवढ्या त्यांच्या कानावर एक भयंकर असे, ज्यांनी कानाचा पडदा फाटेल असे हसू घुमू लागले. तू आणि मला अडवणार? अगं हे शक्य तरी आहे का? 15 वर्षापूर्वी देखील ते झालं नाही, आता पण होणार नाही. या वेळेला मी नाही, तू आणि तुझं अख्खं घर नामशेष होणार आहे. बाहेरील आवाज आणि बोलणं ऐकून हे दोघं थंड पडलेले होते. काय सुरू आहे काहीच कळायला मार्ग नव्हता, पण सगळं अमानवी, अनैसर्गिक सुरू होतं हे मात्र नक्की झालं होतं. अचानक बाहेर मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला. बहुतेक डॉक्टर आले असणार, पण घरात त्यांच्या जीवाला धोका आहे. आपण त्यांना थांबवलं पाहिजे. दीपक घाबरत म्हणाला. आहो साहेब, आपण बाहेर कसे जाणार? सदानंद बोलला. तोच अचानक एक आर्त किंकाळी त्यांच्या कानावर पडली. ती नक्कीच मोहिनीची होती. तिच्या हात आलेल्या त्या उपद्रवाची होती. मी तुला सोडणार नाही म्हातारे, तुला महागात पडेल हे सगळं, मोहिनी बोलली आणि तिचा आवाज हवेत विरून गेला. बाहेर हॉलमध्ये काय होत आहे? आता दार उघडून कोण आत आलं आणि मोहिनीचा आवाज अचानक बंद का झाला? आणि गीता, तिचं काय झालं? तिचा देखील आवाज येत नाहीये. मगाशी किती विचित्र बोलत होती ती. असे एक ना अनेक प्रश्न दीपकला सतावत होते, पण एकाचं देखील उत्तर त्याच्याजवळ नव्हतं. सदानंदची देखील अवस्था काही वेगळी नव्हती. या घरात इतकी वर्ष झाली काम करत होता तो, पण असा विचित्र अनुभव त्याला पहिल्यांदा आला होता. म्हणूनच की काय, त्याला एक प्रकारचा धक्का बसला होता. दोघेही घाबरलेल्या अवस्थेत एकमेकांकडे बघत होते. तोच देवघराच्या खोलीचं दार उघडले गेले. हे दोघेही घाबरून भिंतीला टेकून उभे राहिले. तसं देवघरात त्यांना धोका नव्हताच, त्याबरोबरच कोण आला असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना होती. पण काही वेळापूर्वी जे झालं त्यातून ते पुरते सावरले नव्हते. दार उघडून आत एका व्यक्तीने पाय ठेवला. पुढच्या क्षणी दीपकची भीती कमी झाल्यासारखी त्याला वाटली. अगदी विरान वाळवंटात कोणीतरी पाणी वाचून तडफडत आहे आणि अचानक कुठल्याशा पुण्याईने त्याला त्या ठिकाणी पाण्याचा थेंब गवसतो आणि त्याला जीवदान मिळते. अशी काहीशी अवस्था दीपकची त्या क्षणाला झाली होती, कारण आत पाय ठेवणारी व्यक्तीच होती. त्यांची तारणहार, ती जोगतीन. तिला बघताच दीपक पुढे होऊन हात जोडून माफी मागू लागला. माय, आम्हाला माफ कर ग, तुझं ऐकलं नाही आम्ही. माझी बायको हट्टाला पेटली होती आणि म्हणून काहीतरी भयंकर चूक आमच्या हातून झाली ग. तिथून आल्यापासून विचित्र वागते आहे माझी मोहिनी. काय झाले तिला काहीच कळत नाही बघ. दीपक रडत होता, बडबडत होता. त्याची अवस्था बघून सदानंदच्या डोळ्यात देखील पाणी आले. शांत हो पोरा, तुझी बायको तिथे गेली नव्हती, तर तिला तिथे जाण्यास भाग पाडले गेले होते. जोगतीन शून्यात बघत बोलली. म्हणजे? मला काही कळले नाही.
माया, सगळी माया आहे. खेळ खेळला गेला आहे तुम्हाला त्यात अडकवण्यासाठी. तिने तो खेळ खेळला आहे. तुमच्यावर असलेला सूड उगवण्यासाठी तिने हा खेळ खेळला आहे पोरा. जोगतीन बोलत होती, पण तिच्या बोलण्याचा दीपकला काहीच अर्थ लागत नव्हता. चल, जोगतीन बोलली तसे हे दोघे तिच्या मागे चालू लागले आणि हॉलमध्ये येताच त्यांनी पाहिलं गीता सोफ्याच्या एका खुर्चीवर मान एका बाजूला टाकून डोळे मिटून पडलेली होती आणि मोहिनी हॉलच्या मधोमध बेशुद्ध होऊन पडली होती. तिला बघताच दीपक धावत तिच्याकडे गेला आणि तिला उचलून सोफ्यावर नीट झोपवले. मोहिनी, मोहिनी डोळे उघड. काय झालं तुला? डोळे उघड प्लीज. दीपक रडत तिच्या गालावर हलकेच थोपटत होता आणि तिला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. ती आशाने जागी होणार नाही पोरा. तिचं फक्त शरीर आहे ते, आत्मा तर तिने कैद करून ठेवला आहे. जोगतीन बोलत होतीच तोच दीपक चिडून ओरडला, कोण आहे ती आणि का मला आणि माझ्या बायकोला त्रास देते? तुम्हाला काही विचारलं तरी फक्त तुम्ही ती करून कोड्यात बोलतायत. आणि मोहिनी इथे पहिल्यांदा आली आहे. कुणी तिच्यावर कसं सोडू गेल? काय आहे जरा मोकळं सांगा, मी शेवटचं विचारतो आहे. दीपक रागात बघत जोगतिनीला म्हणाला, त्यांच्यावर नको ओरडू बाळा, त्या फक्त तुझी मदत करत आहेत. एक आवाज आला, पण कुठून येत होता कळत नव्हतं. दीपक आणि सदा आजूबाजूला पाहू लागले. हा आवाज माझ्या आईचा आवाज आहे, हा माझ्या आईचा आवाज आहे. दीपकच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले होते. हो बाळा, मीच आहे. अचानक हॉलमध्ये धूर जमा होऊ लागला होता आणि त्या धुराने एक आकृती तयार झाली. हळूहळू स्पष्ट दिसू लागले. ती आकृती सुधाताई म्हणजे दीपकच्या आईची होती. आपल्या आईला बघून दीपकला आनंद झाला, पण मन मानायला तयार नव्हते. हे काय आहे असे? डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आई, तू इथे कशी? नकळतपणे त्याच्या तोंडून शब्द निघाले. बाळा, माझा फक्त देह गेला तुम्हाला सोडून, पण ही आत्मा इथेच अडकून राहिली आहे आणि या आत्म्याला मुक्ती तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्यावरचं हे संकट टळेल. भविष्यात तुझ्यावर येणाऱ्या संकटाची कल्पना मला होती आणि म्हणूनच माझ्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही आणि इथेच या घरात माझा जीव अडकून राहिला. सुधाताई बोलत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून दीपकचे डोळे भरून आले होते. आपल्या आईला या अवस्थेत बघून तो पुरता खचला होता. आज इतक्या वर्षांनी त्याला आई दिसली, पण ती अशी. सुधाताई पुढे बोलू लागल्या, मी कधीच दूर गेली नाही तुम्हाला सोडून, कायम इथेच असायची या घरात. सुनबाईला बहुतेक माझी चाहूल लागली होती. हलकेसे स्मित करून त्या बोलल्या. तसं दीपकला मोहिनीचं बोलणं आठवलं की तिला भास होत होते ते खरेच होते. या घरात तिने नक्कीच काहीतरी पाहिलं होतं, पण ती दीपकची आई असेल असा विचार त्याने स्वप्नात देखील केला नव्हता. आई, बरोबर ओळखलं तू. मोहिनीला तुझं इथे असणं जाणवत होतं, पण तू कुठलं संकट म्हणते? आणि हो, मोहिनीची अवस्था अशी का झालीये? काय सुरू आहे ते आई? तू तरी नीट सांग. रडून बेजार झालेला दीपक आपल्या आईला विचारू लागला. दीपक काकुळतीला येऊन आपल्या आईला विचारू लागला, काय आहे या सगळ्या मागचे रहस्य? त्याच्या आईने म्हणजे सुधाताईंनी देखील आपल्या मुलाची अवस्था समजून सगळे सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे 15 वर्षापूर्वीची, जेव्हा तुझे बाबा रामनाथ आणि मी सुखाने संसार करत होतो. तू तेव्हा फक्त 9 वर्षांचा होता. तुझ्या आवडीनिवडी, तुझी शाळा, तुझा आनंद जपण्यात आमचा वेळ कसा जायचा कळायचे सुद्धा नाही. तुझ्यानंतर मी मुद्दाम मूल होऊ दिले नाही, कारण खूप नवस केल्यावर मला तू मिळाला होता, म्हणून मी दुसऱ्या बाळाचा विचार केला नाही. तुझे बाबा सतत कामात गुंतलेले असायचे. त्यांना ना स्वतःसाठी वेळ होता ना आपल्यासाठी. खरे तर ही सगळी मेहनत ते आपल्यासाठीच करायचे, पण त्यांच्या या धावपळीचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होऊ लागला होता. म्हणून माझ्या सासूबाईंनी आम्हाला कुठेतरी बाहेर जाऊन यायला म्हणून सांगितले. त्यात पुढच्या 2 दिवसात आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस होता, म्हणून हे निमित्त साधून आम्ही फिरायला म्हणून जायचं ठरवलं. त्यावेळी आम्ही आपले कुलदैवत असलेल्या दिरवेपाडी येथील कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं ठरवलं होतं आणि नेमकं ठरल्या दिवशी तुझी तब्येत बिघडली. रात्रीपर्यंत व्यवस्थित असणारा तू पहाटे अचानक तापाने फणफणू लागला. मग आम्ही निघायचं रद्द केलं. बहुतेक तो एक संकेत असावा आम्ही इथे न येण्याचा, परंतु माझ्या सासूबाई, तुझी आजी यांनी आम्हाला आग्रह केला की देवाला जाऊनच या, उगाच पाठ फिरवू नका, आणि म्हणून आम्ही तुला त्यांच्याजवळ टाकून देवीच्या दर्शनाला इथे यायला निघालो. का कुणास ठाऊक
पण यावेळेला आम्हाला नेहमीसारखा उत्साह वाटत नव्हता. कुठेतरी अस्वस्थ वाटत होतं. भूतकाळ, अहो, मला ना खूप अस्वस्थ वाटत आहे. का कुणास ठाऊक, पण काहीतरी अघटित घडणार आहे असे माझे मन सांगत आहे. सुधाताई रामनाथांना म्हणाल्या, काही नाही होणार. अगं, तुझं लाडकं बाळ आजारी आहे घरी, म्हणून तुझं मन लागत नाही आहे, म्हणून अस्वस्थ वाटत आहे तुला. बाकी एकदा देवीचं दर्शन झालं की मस्त फ्रेश वाटेल बघ. रामनाथ म्हणाले, बरं, तुम्हाला वाटत असेल तर तेही खरं. जंगली भाग सुरू झाला आणि दोघेही नवरा बायको निसर्ग सौंदर्य निहाळत बाहेर बघू लागले. साहेब, गाडी गावात घेऊ की देवळात? चंदू त्यांच्या ड्रायव्हरने त्यांची तंद्री मोडली. अरे चंदू, आधी गावात घे, माझ्या लाडक्या मित्राला भेटेल आणि मग आम्ही सोबत देवळात जाऊ. ते देखील गावापासून पायी आणि अनुवानी नेहमीप्रमाणे. हसत रामनाथ म्हणाले, तुम्ही आणि तुमचे ते आगाऊ मित्र, तुमच्या पुढे आमचं कधी चालणार आहे का? सुधाताई मस्करीच्या सुरात म्हणाल्या. चंदूने एका घरापुढे गाडी लावली. घर बैठे स्वरूपाचे होते. अतिशय सुबक अशी घराची ठेवण होती. गावाकडील असून देखील बऱ्यापैकी सुविधा तिथे आढळत होत्या. आहे का कुणी घरात? गाडीतून बाहेर पाय टाकताच रामनाथ ओरडून बोलले. तसा आवाजासरशी एक 40शीचा इसम घाईने घराबाहेर आला. हातात हनुमान चालिसा, बंडी आणि धोतर नेसलेले होते. सोबतच हातात चष्मा घेऊन घाईने ते पायऱ्या उतरत आले. रामा! धावतच जाऊन सुधाकरने रामनाथ यांना मिठी मारली. अरे, किती दिवस झाले आलास नाही इकडे तू, आणि येण्याच्या आधी कळवलं का नाही? सगळी प्रश्न इथेच विचारणार की आत घेशील आम्हाला? अरे बाबा, भुकेने पोटात कावळे ओरडू लागले आहेत. हो हो, चला आत. सगळे आत आले. सुधाकरची बायको सुशीला यांची देखील सुधाताईसोबत चांगली ओळख झालेली होती. दोघींनी मिळून छान जेवण बनवले आणि जेवणाचे ताट वाढून सगळ्यांना दिले. पहिला घास घेणार तोच घराबाहेर आरडाओरड सुरू झाली. सुधाकर ताटाला नमस्कार करून घाईने उठून बाहेर आला. त्याच्यासोबत बाकीचे देखील आले. बाहेर अंगणात नामदेव ओरडून रडत होता. त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली होती. काय झालं रे नामू? सुधाकर त्याच्या जवळ जात म्हणाले. भाऊ, काय सांगू तुम्हाला, तिने माझ्या पोरीला बी खाल्लं. रडत रडत तो बोलत होता. सुधाकर राव गावचे मुख्य व्यक्तिमत्व होतं. सगळ्यात दयाळू आणि प्रामाणिक गावाचे सरपंच देखील तेच होते. सगळे त्यांना भाऊ म्हणत. हे ऐकता सुधाताई व रामनाथ यांच्या चेहऱ्यावर भयमिश्रित आश्चर्याचे भाव उमटले. कुणी खाल्लं? काय बोलतोय हा सुधाकर? रामनाथने विचारले. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे. त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.